प्रसारित करीत आहोत शैक्षणिक कार्यक्रम खुलं आकाश. आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती या मालिकेतील भाग पहिला. लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ये चारी ओरी फिरली देवे या मोगेरा, 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 ये चारी ओरी फिरली देवे या मोगेरा, 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 ये के लोहरा दे गमेलो देवे या मोगेरा. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आपला देश हा विविधतेतील एकतेनं नटलेला असा देश आहे. विविध जाती, जमाती, धर्म, पंथ यातील अनेक लोक आपल्या समाजात एकोप्यानं आणि समाधानानं एकत्र राहतात. समाज हा त्याच्या रहिवासानुसार आपण वर्गीकृत करू शकतो. तो काहीसा असा शहरी, ग्रामीण, महानगरीय अशाच पद्धतीने ओळखला जातो. तद्वतच दूर म्हणजे अगदी रानावनात डोंगरदऱ्यांच्या कुशीतही असा रहिवास असलेले समाजबांधव पाहण्यात येतात. महाराष्ट्रातील आदिवासी आणि त्यांची संस्कृती या मालिकेतून मित्रांनो आपण या आदिवासी बांधवांच्या जीवनशैलीचा परिचय करून घेणार आहोत. आपल्याला त्यासंबंधी सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर पुष्पा गावित यांना. तेव्हा मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील आदिवासी आणि त्यांची संस्कृती याविषयी माहिती घेऊयात. पुष्पाताई, नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण सारे भारतवासी आहोत. अनेक राज्य मिळून आपला देश एक संघराज्य आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. एखादे उद्यान ज्याप्रमाणे विविध आकार प्रकारांच्या फुलांनी बहरलेले असते, त्याप्रमाणे आपला भारत देश विविध जाती जमातींच्या भिन्न भिन्न संस्कृतीने नटलेला आहे. म्हणूनच भारताला गुलिस्तान म्हटले जाते. आपल्या शेजारच्या गुजरात राज्यातील लोकांना आपण गुजराती म्हणतो. एवढेच काय, महाराष्ट्रात राहणारे लोक मराठी वा महाराष्ट्री असा उल्लेख येतो. यात कुठेही आदिवासींचा उल्लेख नसला तरी संपूर्ण भारतात सुमारे 400हून अधिक जमाती वास्तव्यास असल्याची नोंद आढळते. त्यापैकी 47 जमाती आपल्या महाराष्ट्रात आढळतात. आपल्या खुलं आकाश या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, त्यांची संस्कृती जाणून घेऊया. यात सर्वप्रथम आपण आदिवासी कोण आणि आदिवासी कोणाला म्हणतात हे पाहूया. अगदी बरोबर. आपल्या भारतात अनेक राज्यांमध्ये आदिवासी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. डोंगर रांगांच्या, रानावनांच्या प्रदेशात या जमाती विखुरलेल्या स्वरूपात राहतात. पाश्चात्य अभ्यासक, विचारवंत, भारतीय अभ्यासक, संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ एवढेच काय, समाजशास्त्रज्ञांनी आदिवासी कोणाला म्हटले जाते याच्या विविध व्याख्या केल्या आहेत. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आदिवासी राहतात. प्राधान्याने आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमधील देशात आजही आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. या जमातींना विविध नावे दिलेली आहेत. ॲबओरिजिनल किंवा ॲबओरिजिनीज म्हणजेच अगदी मूळचे रहिवासी. ॲबओरिजिनल हा शब्दप्रयोग प्रामुख्याने पाश्चात्य अभ्यासक रिस्ले, एल्विन आणि भारतीय अभ्यासक ए.व्ही. ठक्कर यांनी वापरला आहे. डॉक्टर धुर्ये यांनी मात्र सो कॉल्ड ॲबओरिजिनीज म्हणजेच तथाकथित मूळ रहिवासी आणि बॅकवर्ड हिंदूज असे म्हटलेले आढळते. याशिवाय आदिवासींना जंगलात राहणारे म्हणून जंगली, अरण्यात राहणारे म्हणून आरण्यक, रानात राहणारे रानटी, अर्धनग्न अवस्थेत राहणारे लंगोटिये, डोंगर रांगांमध्ये राहणारे म्हणून गिरिजन, वनात राहणारे म्हणून वनवासी अशा कितीतरी नावांनी त्यांचा उल्लेख केला जातो.
आणि सहजपणे रूढ झालेला तसेच राज्यघटनेत टोळी करून राहणारी जमात अर्थात ट्राईब वा ट्रायबल हा शब्द रूढ झाला आहे. असे विविध शब्द त्यांच्या वास्तव्याच्या स्थानावरून आहेत. तरीही मराठीत आदिवासी हा शब्द प्रचलित झाल्याचे दिसून येते. आजही आदिवासी या शब्दाची सर्वसंमत व्याख्या नाही, मात्र या विविध व्याख्यांमधून आदिवासी जमातीची सार्वत्रिक लक्षणे सूचित होतात, जी आजही त्यांच्यामध्ये प्रकर्षाने आढळतात. अच्छा, आता मॅडम आपल्या विद्यार्थी मित्रांना असं सांगाल की आदिवासींच्या ज्या व्याख्या आहेत त्या कोणत्या आणि कशा? आदिवासींच्या व्याख्या भारतीय आणि पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या आहेत. त्यात गिलिन आणि गिलिन यांची व्याख्या त्यांची लक्षणं सांगणारी अतिशय सुस्पष्ट अशी व्याख्या आहे. एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या स्थानीय गटाला वा समुच्चयाला आदिवासी समाज असे म्हणतात. बर. मानववंशशास्त्र कोशात E.B. टायलर यांनी केलेल्या व्याख्येत आदिवासींची सारी लक्षणे सामावलेली आहेत. ती याप्रमाणे: एका सामाजिक भूप्रदेशात राहणारा, एक बोलीभाषा, सांस्कृतिक एकजिनसीपणा आणि एकात्मिक सामाजिक संघटन असलेला सामाजिक गट म्हणजे आदिवासी जमात होय. बर. त्यांचे समान पूर्वज, समान देवता आणि सामान्यतः समान नेतृत्व असते आणि त्यांच्या गटातील कुटुंबे आर्थिक, सामाजिक, धार्मिक तसेच कौटुंबिक आणि रक्तसंबंधी धाग्यांनी परस्परांशी संलग्न असतात. या सर्व संज्ञांबरोबर आदिम वा आदिवासी, प्रिमिटिव्ह ट्राईब्स अशी संज्ञा हटन यांनी रूढ केली. ब्रिटिशांनी या जमातींच्या वास्तव्याच्या प्रदेशाला शेड्यूल्ड ट्राईब एरिया अर्थातच अंशतः वगळलेला प्रदेश असे जाहीर केले. त्यानंतर मात्र या सर्व संज्ञा मागे पडल्या आणि भारतीय राज्यघटनेत या जमातींचा उल्लेख अनुसूचित जमाती असा केल्याने अनुसूचित जमातींबरोबर आदिवासी ही संज्ञा सर्वाधिक प्रचलित झाली. इथे आदिवासी हा शब्द भारतातील सर्व जमातींना उद्देशून आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आदिवासी ही संज्ञा व्यापक आहे. पुष्पाताई, आता या आदिवासींना प्राचीन इतिहास आहे का, आणि असेल तर तो कसा आहे, त्याबद्दल आपल्या मित्रांना सांगा. आपण आदिवासी कोणाला म्हणावे हे समजून घेतले. आता या आदिवासींचा प्राचीन इतिहासामध्ये कुठे कुठे आणि कसा कसा त्यांचा उल्लेख आला आहे हे पाहिल्यावर या जमाती किती प्राचीन काळापासून आहे हे लक्षात येते. हजारो वर्षापूर्वी रचलेली रामायण, महाभारत ही महाकाव्ये आपल्याला माहिती आहेत. रामायणात रामभक्त शबरी भिल्लिणीचा उल्लेख येतो आणि महाभारतात धनुर्धारी एकलव्याचा उल्लेख येतो. निषाद राजा हिरण्यधनुचा पुत्र एकलव्य जो गुरु द्रोणांकडे धनुर्विद्या शिकण्याच्या अपेक्षेने येतो आणि वनात गुरूंची मातीची मूर्ती प्रतिष्ठापित करून मनाने आणि पूर्ण एकाग्रतेने द्रोणांच्या निर्जीव मूर्तीला साक्ष ठेवून श्रेष्ठ धनुर्धारी होतो. ही कथा आपल्याला ज्ञात आहेच. याचाच अर्थ असा होतो निषाद, पुलिंद, किरात, शबर आणि भिल्ल या आदिवासी जमातींचे उल्लेख येतात. शांतपणे जीवन जगणाऱ्या या आदिम जमातींबरोबर या महाकाव्यांमध्ये असुर, दानव, गंधर्व, किन्नर, अप्सरा, वानव आणि राक्षसादींचेही उल्लेख येतात. महाभारतात किरातार्जुनीय युद्धात अर्जुनाची परीक्षा घेण्यास प्रत्यक्ष महादेव किराताचे रूप घेऊन आले आणि त्यांच्या मागे पार्वती एका भिल्लिणीचे रूप घेऊन आली. किरात वेशातील महादेव त्या भिल्ल युवतीवर अनुरुक्त झाल्याची दंतकथा आहे. तात्पर्य, आज आपण ज्यांना आदिवासी म्हणतो त्यांचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या महाकाव्यांमध्ये आहे. इतक्या प्राचीन काळापासून तो उल्लेख आपल्याला आढळून येतो. आजही भिल्ल, निषाद, शबर, किरात या जमाती विविध राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत आणि या सर्व जमाती आपली उत्पत्ती महादेवापासून झाली असे मानतात. ते आपला मूळ पुरुष महादेव उर्फ शंकराला मानतात. या संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत. प्राचीन काळी जंगलात राहणारा, निसर्गावर पूर्ण अवलंबून असलेल्या या स्वावलंबी जमातींचा उल्लेख ऋग्वेदात 6व्या अध्यायात 11वे मंडल आणि 4थ्या सूक्तात आणि 7व्या अध्यायात 15वे मंडल आणि 2ऱ्या सूक्तात 5व्या टोळीचा उल्लेख असा आलेला आहे. तो निषादांकरिताच आला असावा असे वाटते. यास्काचार्य नावाच्या मुनिवर्यांनी त्यांच्या निरुक्तात औपमन्यव्य या ऋषींचा हवाला देत लिहिले आहे, चत्वारो वर्णः निषादा पंचम
इति औपमन्यवः तात्पर्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण असून निषाद हा 5वा म्हणजे व्यवस्थेच्या बाहेरचा आहे. अशा प्रकारे आदिवासी जमातींचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. जमात म्हणजे निरनिराळी कुळे रक्ताच्या आणि विवाहाच्या नात्याने एकत्र येतात आणि जो समाज स्वयंपूर्ण असतो त्यांची समाजव्यवस्था, चालीरीती, धर्म आणि भाषा या सर्व बाबतीत आपली वैशिष्ट्ये ती राखून आहेत. अशा समाजाला जमात म्हटले जाते. आदिवासींची मानववंशशास्त्रदृष्ट्या माहिती काही आपल्याकडे उपलब्ध आहे का, आणि असेल तर ती कशी? होय. आणि त्यांचं वास्तव्य कोणत्या भौगोलिक प्रदेशात कसं कसं आढळतं त्याबद्दलही सांगाल? मानववंशशास्त्रदृष्ट्या आदिवासी समाजाची ही माहिती त्या त्या समाजाचा तो प्राचीनतम भाग आहे. प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या प्रोटो ॲस्ट्रोलॉइड, मंगोलॉइड आणि निग्रोटो या भिन्न भिन्न मानववंशापासून आदिवासींची उत्पत्ती झाली आहे असे म्हणतात. ऑस्ट्रेलियातील आदिवासी हे प्रोटो ऑस्ट्रोलॉइड वंशाचे, अमेरिकेतील एक्स्किमो मंगोलॉइड वंशाचे आणि भारतातील आदिवासी निग्रोटो वंशाचे असावे असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे. आदिवासी लोक एक अखंड सलग जमात नाही, त्यांच्या शेकडो जमाती आहेत. या सर्व जमातींना आदिवासी समाज म्हणतात. प्रत्येकाची वेशभूषा, चालीरीती, परंपरा, श्रद्धा, दैवते, बोलीभाषा यात थोड्या अधिक प्रमाणात साम्यभेद आहेत. या सर्व जमाती नागर संस्कृतीपासून दूर आणि अलिप्त राहिलेल्या संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी असे सामान्यपणे म्हणता येईल. भौगोलिक स्थानानुसार आदिवासी जमातींचे वर्गीकरण. गोंडवाना विभाग विदर्भातील डोंगराळ आणि जंगलमय प्रदेशात, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, मेळघाट या भौगोलिक प्रदेशात गोंड, माडिया गोंड, बडा माडिया, मुरिया, परधान, कोलाम, आंध इत्यादी जमातींचे वास्तव्य आहे. सह्याद्री विभागात महादेव कोळी, वारली, कोकणा, ठाकर, कातकरी, ठाणे जिल्ह्यात या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. याशिवाय सातपुडा पर्वतरांगांमध्ये कोरकू, भिल्ल, पावरा, मथवाडी, कोटला, ढानका, नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण तडवी भिल्ल म्हणून ओळखतो अशा 15 ते 16 जमातींचे वास्तव्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, कोकणा, ठाकर इत्यादी जमाती आढळतात. तसे पाहता महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 10% एवढी आदिवासींची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. अरवलीच्या डोंगररांगांपासून सातपुड्यांच्या डोंगररांगांपर्यंत असलेल्या सर्व भूभागात आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. या सर्व भूभागामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये विविध जमातींची वस्ती आहे. त्यापैकी महाराष्ट्रात गोंड आणि भिल्ल जमाती बहुसंख्येने आहेत. पुष्पाताई, आता असं सांगाल की या ज्या भिन्न जमाती आहेत यांच्यातील प्रत्येक जमातीची बोलीभाषा ही स्वतंत्र आहे का? होय, प्रत्येक जमातीची बोलीभाषा ही स्वतंत्र आहे आणि त्या त्या प्रदेशातील मुख्य भाषा आणि लगतच्या प्रदेशातील भाषांच्या प्रभावाखाली या बोली आहेत. तरीही आपली वैशिष्ट्ये त्या राखून आहेत. महाराष्ट्रातील आदिवासींच्या बऱ्याचशा बोली शहरीकरण, रोजगार आणि स्थलांतर यामुळे प्रमुख प्रादेशिक बोलींमध्ये सामावून जात आहेत. अर्थातच अशा बोलीभाषांना मॅरीबॉन्ड म्हणूनही संबोधले जाते. अशिक्षित लोक मात्र बोली टिकवण्यासाठी धडपड करीत आहेत. या आदिवासी बांधवांचं लोकजीवन किंवा त्यांची जीवनशैली जी आहे ती सर्वसामान्यपणे कशी असते त्याबद्दल काय सांगाल? आदिवासी जमातींची जीवनशैली ही त्यांच्या शेती आणि शेतमजुरी याबरोबरच पशुपालनावरही त्यांची जीवनशैली अवलंबून आढळते. आपली उपजीविका ते या शेतीवरच करत असतात. अशिक्षित, अज्ञानी, व्यसनाधीनता यामुळे त्यांचे जीवनमान तसे खालावलेले असते. मात्र इमानदारी आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे सद्गुणही आहेत. परस्परांना सहकार्य करणे, एकमेकांच्या अडचणीत न सांगता धावून जाणे हा त्यांचा सद्गुण वाखाणण्यासारखा आहे. म्हणजेच साहचर्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. कधी काळी असलेली मातृसत्ताक पद्धती आजही अंशरूपाने अस्तित्वात आहे. आदिवासी समाजात स्त्रीला समानतेची वागणूक दिली जाते. तिला कुटुंबाच्या निर्णयात सहभागी करून घेतले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रीला अधिक प्राधान्य दिले जाते.
साधारणपणे शेतात बी बियाणे लावण्यापासून धनधान्य घरात येईपर्यंत या श्रमलक्ष्मीला क्षणाचीही उसंत नसते. पुष्पाताई, आता असं सांगाल की या आदिवासी बांधवांमध्ये विवाहाच्या काही पद्धती आहेत का? त्यांचा परिचय करून द्या ना. संपूर्ण आदिवासी समाजाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस साधारणतः आदिवासींमध्ये 6 ते 7 विवाह पद्धती आढळतात. त्या सगळ्याच समाजमान्यही आहेत. त्यापैकी काही काळाबरोबर नामशेषही झालेल्या दिसतात. बर. पहिली त्यांची विवाह पद्धत आहे ती पारंपरिक विवाह पद्धत. या पद्धतीत घरातील वयस्कर जाणत्या मंडळीने विवाह ठरवलेला असतो. अतिशय खर्चिक असा हा विवाह सोहळा 3 दिवस चालतो. बर. पहिला दिवस हळदीचा, दुसरा दिवस नवरी आणण्याचा आणि तिसऱ्या दिवशी मुलांकडे आलेल्या सर्व आप्तस्वकीयांच्या आणि गावातील मंडळीच्या जेवणावळीचा. दुसरी विवाह पद्धत आहे सहपलायन, अर्थात आजच्या भाषेत प्रेमविवाह. मुला मुलींची एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असली आणि दोघांपैकी एकाही कुटुंबाचा विरोध असल्यास मुलगा वा मुलगी सोबत पळून जातात. बर. तिसरा प्रकार आहे नवरी उचलून आणणे. अर्थातच खानदेशात या विवाह प्रकाराला चोली लुगणं असं म्हणतात. मुलीच्या आईवडिलांना मुलीचा विवाह करून देणे अशक्य असल्यास मुलीला गावातील तिच्या नातेवाईकांकडे वऱ्हाडी मंडळी जाऊन घेऊन येते आणि विवाहविधी नवरदेवाच्या घरी उरकून घेतात. चौथा विवाह घरजावई. मुलाला मुलगी आवडली असेल आणि तो देज देऊ शकत नसेल आणि मुलीचाही हट्ट असलाच तर देजाची रक्कम चुकती होईपर्यंत अर्थात वसूल होईपर्यंत त्या नियोजित वराने मुलीच्या वडिलांकडे काम करावे. पाचवा प्रकार आहे आत्ते मामे भावंडांतील विवाह प्रकार. सहावा प्रकार पळवून नेऊन विवाह करणे, ज्याला राक्षस विवाह असे संबोधले जाते. ही प्रथा आता काळाबरोबर नामशेष झाली आहे. सातवा प्रकार आहे दीर भाऊजाई विवाह. आठवा प्रकार विधवा पुनर्विवाह. आदिवासी समाज अतिशय उदार दृष्टिकोन असलेला आहे. या समाजाने कुटुंबातील विधवा स्त्रियांवर कधीही बंधने लादली नाहीत. आदिवासी समाजात मुलाला हुंडा दिला जात नाही, मुलीला देज दिले जाते. आजच्या भाषेत याला वधूमूल्य असे संबोधले जाते. मात्र आदिवासी समाज याचा अर्थ घरात लक्ष्मी आणतो आणि ती मुलगी सन्मानाने आणली जाते असे आहे. त्यात मुलगी विकत घेतली जात नाही. आता हे झाले त्यांच्यातल्या विविध विवाहाचे प्रकार तुम्ही सांगितलेत. आदिवासी बांधवांमध्ये दैवतं पण असतील काही, तर त्यांची दैवतं कोणती आहेत आणि त्याबद्दलच्या त्यांच्या काही प्रथा परंपरा त्याबद्दल माहिती सांगा. हो, सुरुवातीलाच आपण पाहिलं आदिवासी निसर्गाच्या सानिध्यात राहतो. अर्थातच आदिवासी हा ॲनिमिस्ट आहे, निसर्गपूजक आहे असे वारंवार म्हटले जाते. निसर्गाच्या सहवासात आदिवासी राहत असल्याने रानातील वनसंपत्तीवरच त्याचे व त्याच्या पशुधनाचे दैनंदिन जीवन अवलंबून असते. साहजिकच रानातील वृक्ष, पशु, प्राणी यांनाच त्याने भीतियुक्त श्रद्धेतून दैवत मानल्याचे दिसते. पाण्यातील शक्तिशाली प्राणी मगर, जंगलातील सर्वात ताकदवान आणि सामर्थ्यशाली पशु वाघ, नाग ही त्यांची दैवते. याशिवाय डोंगरदेव, धरतीमाता, चंद्र, सूर्यादी पंचमहाभूते, दिशा, जीवात्मे, मृतात्मे, पूर्वज यांना संतुष्ट ठेवल्यास आपणही सुखी राहू ही त्यांची श्रद्धा. प्रत्येक जमातीची दैवते आणि कुलदैवत वेगळे असले तरी हे सर्व निसर्गातील घटक आहे. आदिवासींच्या प्रत्येक गावात त्यांचा एक भगत पुजारी असतो. तो त्या दैवतांची पूजा करतो. त्याला वनौषधीचेही ज्ञान असते. आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हटली तर काय सांगाल? इतर सर्वांप्रमाणेच आदिवासी समाज हा उत्सवप्रिय आहे. आदिवासींची कुटुंब व्यवस्था नात्यांवर आधारित आहे. आडनावानुसार त्यांच्या गल्ल्या असतात. गावातील जाणते, चतुर आणि प्रौढ व्यक्ती गावाचे पंच असतात. त्यांच्या सल्ल्यानुसार सामाजिक प्रश्न अर्थात समुदायाचे प्रश्न सोडवले जातात. त्यांचा सल्ला आणि निर्णय सर्वमान्य असतो. विवाहाचे देज ठरविण्याचा अधिकार पंचांचा असतो. देज फक्त मुलींचे ठरविले जाते. विवाह सण उत्सव साजरे कसे करायचे हे पंचांच्या सहमतीने ठरवले जाते. शेताचा हंगाम,
पेरणी, नेदणीची कामं सुरू झाल्यावर पहिल्या तृणांकुरांची पूजा केली जाते. त्याच वेळी सगळे एकत्र येऊन सुट्टीचा एक दिवस ठरवतात. त्या दिवशी शेतातील कामे केली जात नाही. बर. विवाह, उत्तरकार्य, होळी या प्रसंगी पारंपरिक ढोल, पावा, थाळी, झांज यांच्या तालावर आदिवासी लोकनृत्य केले जाते. ज्यातून त्यांना एक प्रकारचं रिक्रिएशन म्हणूयात आपण किंवा करमणूक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्यातून त्यांची करमणूक होते आणि पुढील कामं करण्यासाठी त्यांना नवीन ऊर्जा मिळते. यात गोंडांचे रेला नृत्य, ढेमसा नृत्य, कोकणांचे डोंगरदेवाचे नृत्य, होळी नृत्य, दिंडण नृत्य, गेर नृत्य, बावाबुध्याचे नृत्य आदी पारंपरिक नृत्य प्रकार आहेत. नृत्य हा त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचप्रमाणे मोहाची दारू हाही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बरं. सण, उत्सव, सुखदुःखाचे प्रसंग, कुठलाही प्रसंग असो, त्यांच्या दैवतांना दारूचा अर्घ्य देऊन तेही थोडीफार दारू प्राशन करतात आणि नृत्यात आनंदाने सहभागी होऊन एक प्रकारे जीवनोत्सव त्यांचा तो साजरा होत असतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती याविषयी प्राध्यापिका डॉक्टर पुष्पाताई गावित यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. बघा, आपल्या मालिकेतील पुढच्या भागांमधून आपण विशिष्ट भागातील विशिष्ट जमाती, त्यांचं सांस्कृतिक जीवन, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांची जीवनशैली या साऱ्याची माहिती करून घेऊयात. आज इथंच थांबूयात. नमस्कार. ये चारी ओरी फिरली देवे या मोगेरा, 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 ये चारी ओरी फिरली देवे या मोगेरा, 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 ये के लोहरा दे गमेलो देवे या मोगेरा. आपण ऐकत होतात महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती या मालिकेतील भाग पहिला. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित. लेखिकेसह सहभाग श्रीकांत दाणी. निवेदन वैदेही नाखरे. सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.